प्रचाराच्या संदर्भामध्ये गेल्या महिन्याभरापासून आपण जे वातावरण पाहतो की नामदार दिलीपरावजी वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरुद्ध बाकीचे सगळे पक्ष, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपापली विचारधारा असणारे, एकमेकांना विरोध करणारे पक्ष हे स्वतःचं बाकीचं सगळं बाजूला ठेवून फक्त साहेबांच्या विरोधामध्ये एकत्र यायचं या एका ध्येयानं, एका तत्वानं त्या ठिकाणी एकत्र आलेले आहे. इकडचा माणूस तिकडे उभा राहतो, ही जागा एखाद्या पक्षाचा पदाधिकारी दुसऱ्या पक्षाचं चिन्ह घेऊन उभा राहतो, दुसऱ्या पक्षाचा पदाधिकारी तिसऱ्या पक्षाचं चिन्ह घेऊन उभा राहतो आणि फक्त विरोध करायचा. सगळ्यांनी मिळून एकत्र यायचा, विरोध करायचा. कारण एकटं आपण लढू शकत नाही. अर्थात ते सगळे एकत्र आले तरी लढू शकत नाही, परंतु तशा स्वरूपाचं करून साहेबांना त्या ठिकाणी एकटं पाडून त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र येऊन लढण्याची रणनीती या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. वरती जरी पक्ष कुठला एकत्र झाला किंवा काय झालं तर कालपर्यंत पक्षाची आणि नेत्याची निष्ठा सांगणारे लोक आता मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी वरचा देखील आदेश त्यांच्या पक्षाचा हे पाळायला त्या ठिकाणी तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये ही निवडणूक या ठिकाणी होते आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी नामदार दिलीपरावजी वळसे पाटलांचा हा जो आपण बालेकिल्ला म्हणतो तो आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देऊन 8 जिल्हा परिषद सदस्य आणि 16 पंचायत समिती सदस्यांचा हा जो रणसंग्राम या ठिकाणी होणार आहे, हे सर्वच्या सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या म्हणजेच नामदार दिलीपरावजी वळसे पाटलांच्या विचाराची उमेदवार हे त्या ठिकाणी आपल्याला निवडून त्या ठिकाणी द्यायचे. उमेदवार न पाहता घड्याळ हे चिन्ह आणि साहेब हे एकमेव पक्ष, अशा पद्धतीचा विचार आपण सर्वांनी त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि हा बालेकिल्ला राखण्यासाठी आपल्या 4 गावांवर जास्त मोठी लिस्ट त्या ठिकाणी आहे. 35,000 जिल्हा परिषदचा आपला गट आहे आणि या 35,000 मध्ये 7,000 मतदार हे फक्त आपलं मेहरेवाडी, जवळे, नेलपूरसर, कोलतावडे या 3 गावामध्ये, जसं तर मराठी जोडलं असतं अजून 1,500 वाढलं असतं, परंतु या 3 गावामध्ये 7,000 मतदान त्या ठिकाणी आहे. म्हणजे एकूण मतदानाच्या 20% मतदान हे आपल्या 4 गावात त्या ठिकाणी आहे. आणि एवढ्यांनी जर आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जर काम केलं तर निश्चित या मतदारसंघाचा निकाल हा आपल्या गावाच्या मताधिक्यावरच्या शिवाय त्या ठिकाणी लागू शकणार नाही. आणि म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, कदाचित काही काम करताना आमच्याकडून काही चुका झाल्या असतील. पाठीमागच्या काळामध्ये सुनंदाताई तर नवीनच आहे, त्यांनी पक्षाचं काम करताना 2.5 वर्ष त्या ठिकाणी सरपंच पद म्हणून, ग्रामपंचायत सदस्य म्हणून 5 वर्ष त्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्याच्यामुळं काम करताना त्यांच्या हस्ते मी देखील येतात मागच्या वेळेला आपण सर्वांनी संधी दिली, त्याच्या अगोदरही पक्षाने संधी दिली आणि वेगवेगळ्या पदावर काम करण्याची संधी आजपर्यंत पक्षाने आणि साहेबांनी त्या ठिकाणी दिली. कदाचित या सगळ्या कार्यकाळामध्ये अनेक कामं त्या ठिकाणी करता आली, परंतु ही कामं करताना काही चुकाही झाल्या असतील, कधी काही वागताना बोलताना काही गोष्टी चुकीच्याही घडल्या असतील, तर त्या गोष्टींच्या बद्दल आता त्याच्यामध्ये ती गोष्ट लक्षात न ठेवता फक्त साहेब हा आणि त्यांचा विचार हीच गोष्ट आपण डोळ्यासमोर ठेवावी. या सगळ्या बाकीच्या काही घडलेल्या गोष्टी असतील, काही नाराजीच्या गोष्टी असतील, तर सगळ्या बाजूला ठेवून एक दिलानं आपण सर्वांनी आमच्या सर्वांच्या पाठीमागे उभं राहावं एवढीच विनंती मी तुम्हाला या निमित्तानं करतो. मोठं मतदारसंख्येची अपेक्षा या 4 गावांमधून आपल्या सर्वांना त्या ठिकाणी आहे. या 4 गावांचं मतदारसंख्या हे इथून पुढच्या काळामध्ये देखील समोरच्या लोकांना उभं राहण्याला, विचार करायला भाग पाडेल अशा स्वरूपाचं राहील अशी खात्री आपण सर्वांनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे, ती काळजी घेतली पाहिजे. आणि एक आगळा वेगळा ठसा आपल्या गावांच्या मतदानाचा आणि पाठिंब्याचा आणि प्रचाराचा या सगळ्या उमेदवारीच्या आणि या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या तालुक्याच्या राजकारणात